येस. मुंबईत घर, स्वतःच्या जीवावर, घरातलं सगळं सामान स्वतःच्या जीवावर, आणि एक सुंदर अशी बायको स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलेली, समीर, पण जीवाला जीव देणारी. हर्षू, आज मी खूप खुश आहे, खूप खूप. तुला माहितीये, मी मुंबईत आलो ना तेव्हा माझं स्वतःचं असं काहीच नव्हतं ग. काही दिवस मी नातेवाईकांकडे राहिलो, काही दिवस हॉस्टेलवर राहिलो, मग शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली, आपलं लग्न झालं, आज हे घर झालं आपलं. आज आई बाबा असते ना तर माझं स्वतःच असं कोणीच नव्हतं का हर्षू कधी. हा, एक माझा जिगरी दोस्त दाम्या सोडला तर. दाम्या? हा, दामोदर. आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलो, खेळलो, शाळेत सुद्धा आम्ही एकाच शाळेत, एका वर्गात. पुढे मी शिक्षणाकरता मुंबईत आलो आणि तो आमच्या गावातच राहिला. आपण हे घर घेतल्याचं मी त्याला कळवलं सुद्धा होतं पत्रांनी, पण तो काय करतो? बस हीच बिल्डिंग थांबव. किती झाले? 48. 2 रुपये दे ना वापस. कुठे नाही साहेब. बरोबर आहे, चिल्लर सगळी खेड्यात राहिली, नोटा सगळ्या शहरात आल्या. काय तुम्ही अरे देवा. राम राम वॉचमन, इथं कशाला बसलात? समीर, मला नेहमी तुझ्यासारखा जोडीदार हवा होता. स्मार्ट, इंटेलिजंट, सेल्फ मेड अँड हँडसम. खरंच आपण ना आपलं मॅरिड लाईफ खूप सुखाचं करूयात. तू, मी आणि बाकी तिसरा कोणीच नको. हा, असं कसं? अरे तिसरा तर येणारच ना बाबा. का? अरे का म्हणजे काय? अरे निसर्गाचा नियम आहे तो. तिसरा येणार, मग तो इथे लोळणार, सगळीकडे पसारा करणार. आय डोंट लाईक पसारा. आणि आपला राजा राणी तिसरा कशाला हवाय? अगं, असं काय करतेस तू? राजा राणीच्या या राजवाड्यामध्ये एखादा गोंडस सुकुमार असा राजपुत्र नको? समीर, इतका चावटस ना तू. येस, तो मी आहेच. अरे हे काय? समीर, सॉरी समीर, काय करतोयस? अरे दार आपण कधी लावू शकतो, आपलंच घर आहे. अरे देवा, समीर राजाध्यक्ष सापडलं बाबा. सम्या, दाम्या, सम्या, दाम्या. ए, तुझ्या माईला तुझ्या काय शहरात येऊन लयच मारडण झाला रे तू. म्हणजे कामाला बाईला कुणी उचलून घेतो रे. ए, कमाली कोण? अरे बायको आहे ती माझी. बायको हो, तुझी बायको. तेच काय बोलतोयस? पुढे बोल ना. तुझ्या माईला तुझ्या काय लग्न केलं सर मला कळवलं नाहीस होय रे. तुझ्या मायला तुझ्या, तू तरी मला कुठे कळवलंस? इथे सरप्राईज येणार आहेस ते? नाही, माझं अचानक ठरलं. मग हे पण माझं अचानक ठरलं. नाही, माझं अचानक ठरलं. माझा मामा आहे तो भोसरीचा, पुण्याजवळचा भोसरीचा. त्याने मला जॉब आणला. आता तुला तर माहितीये मुंबईत माझ्या कुणीच ओळखीचं नाहीये. माझा एकच दोस्त मुंबईतला, तो म्हणजे तू. म्हणलं तुला धक्का द्यावतो, तूच मला धक्का दिलास यार इथे येऊन. समीर, हु इज ही? अरे वा, दाम्या. दामोदर दशरथ देशमाने उर्फ 3D फ्रॉम ढेंगळी पिंपळगाव. वहिनी ओळख होईल आपली हळूहळू. आता 10, 15, 25, 30 दिवस इथंच मुक्कामाला आहे मी. हो, तुझ्या मायला तुझ्या बघत काय बसला. काय? शहरात आला आणि शिस्तच विसरलो रे. म्हणजे केसावनी शिस्त झाला. काय झालं? जा सामान आणखी माझं. मी? अरे मी मुंबई सेंट्रल वर इथं आणलं आणि तुला इथून सेंटर पर्यंत आणता येईना रे. वहिनी, कावळ्याची भाजी करा दुपारी. कसली? कावळ्याच्या वाड्या येतात ना? नाही, चेहऱ्यावर नाही येत नाही असं वाटतंय. काळजी कर नका, मी शिकवीन तुम्हाला. मायला बाकी काही म्हण. घर मात्र एकदम प्रशस्त यार सम्या तुझं. काही चहा पाण्याचं बघशील का नाही दोस्ताच्या? बघतो. हे खा तू, घे.
आईला हे कोणचं नवीन फळ शहरातलं? अरे हे तो कोवळाच आहे मी आणलेला. हा हर्षू प्लीज. अगं मला खरंच माहिती नव्हतं की तो मला सरप्राईज द्यायला येतोय. आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. त्या तिसऱ्याची तयारी होती रे माझी, पण हा भलताच तिसरा आहे. किती गावंढळ आहे हा. साहजिकच आहे हर्षू. ढेंगळी पिंपळगाव या गावात आयुष्य काढलेला माणूस गावंढळ असणारच ना. आणि जरी तो किती गावंढळ असला ना, गबाळ असला ना, तरी मनाने खरंच खूप चांगला आहे तो. माझ्याकरता या दाम्याने खूप काही केलंय, तुला कल्पना नाहीये. तुला माहिती आहे हर्षू, मी फक्त 10 वर्षांचा होतो तेव्हा आई बाबा गेले. घरात फक्त माझा बेवडा काका आणि मी दोघच. तेव्हा या दाम्याने आणि त्याच्या घरच्यांनी मला खूप सांभाळलं, खूप आधार दिला मला. पुढे मी जेव्हा पुढच्या शिक्षणाकरता मुंबईला यायचं ठरवलं ना, तेव्हा याच दाम्यानी त्याच्या गळ्यातली सोन्याची चेन विकून मला गुपचूप पैसे आणून दिले होते. खरंच माझा खूप जवळचा मित्र आहे का तो. आय कॅन अंडरस्टँड, पण त्याची येण्याची वेळ खूप चुकते हा. आय नो हर्षू, पण प्लीज ऍडजस्ट कर माझ्यासाठी थोडे दिवस. ओके. गुड. आणि काय बेत आज? भुर्जी हम्म. तेवढीच आहे ते मला कशी बशी. बाकी सगळं रेस्टॉरंट मधनं मागवलंय. थँक गॉड. काय? दॅट्स गुड. आय सेड दॅट्स गुड. आगा झनाट वहिनी, फार भारी चव आहे तुमच्या हाताला गड्या. आबा बाबा बाबा, गावाकडे आईच्या हातचं पिठलं न भाकरी खाऊ खाऊ इतका कटाळलो होतो. आईला काय म्हण सम्या, बायको सुगरण मिळाली हा तुला. अरे म्हणजे काय प्रश्नच नाही. भाऊजी हे सगळं रेस्टॉरंट मधनं मागवलंय. जेवण हे कुठल्या हॉटेलामध्ये चांगलं मिळतं हे कळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण काही म्हणा, एवढं चांगलं टेस्टी जेवण आहे, ही भुर्जी आचाराला जमली नाही बघ. मी असतो ना, पायताना थोबाड फोडला असतं त्याचं. इतकी बेचव आणि इतकी बेकार भुर्जी एक नाही. नाही दाम्या, ती काय हॉटेलमधून नाही आणली. हा ती हिने बनवली आहे गड्या. समीर टेन्शन घ्यायचं नाही वहिनी, मी तुम्हाला भुर्जी करायला शिकवतो. अशी बारी शिकवतो का नाही? मी काय शिकवायची पण? का काय झालं? तुझ्या मायला तुझ्या लग्न केलं मला कळविल नाही यार तू.